बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रोटेशनल डायनामिक्सचं लेक्चर नंबर 5 क्रमांकाचं 5 नंबरचं लेक्चर। याच्या अगोदर थोडंसं आपण 4 नंबरमध्ये आपण काय केलेलं आहे, लेक्चर 4मध्ये आपण केलेलं होतं की रोटेशन आपलं याच्यामध्ये आपण कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन पाहिलं होतं, त्याचबरोबर स्पीड लिमिट पण पाहिले होते। त्याच्यानंतर आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कशाला बनायचं, 2 पॉईंटमधलं टेन्शन किती असते, जे की टॉप पॉईंट त्याचबरोबर लोएस्ट पॉईंट है नाही 6 mg एवढं टेन्शन असते। त्याचबरोबर व्हेलॉसिटी किती असते, मेन टॉप पॉईंटची व्हेलॉसिटी होती √3rg, सॉरी टॉप पॉईंटची व्हेलॉसिटी √rg, त्याच्यानंतर मिड पॉईंटची √3rg आणि लोएस्ट पॉईंटची स्पीड √5rg एवढं पाहिले होतं। तिन्ही पॉईंटची व्हेलॉसिटी आहे, 2 पॉईंटमधलं टेन्शन दॅट इज TB - TA = 6 mg। इथपर्यंत आपलं पूर्णपणे झालं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन है नाही। इथं आपला चॅप्टरचा जे आहे हे पार्ट फर्स्ट हे एंड व्हायला आहे। आता राहिला प्रश्न काय आपला चॅप्टरचा पार्ट सेकंड। आता आपण पाहणार आहोत आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया। मोमेंट ऑफ इनर्शिया कशाला म्हणायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया पहिला टॉपिक बघा, विच इज डिनोटेड बाय आय। कशाने डिनोट करतो, आय ने डिनोटेड केलं जाते मोमेंट ऑफ इनर्शिया। झालं बघा, त्याची डेफिनेशन काय, द प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, square of distance of particle from axis of rotation, from axis of rotation याला म्हणतो आपण काय, मोमेंट ऑफ इनर्शिया असं लिहू शकता शेवटी, इज कॉल्ड मोमेंट ऑफ इनर्शिया। बघा आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, इकडे लक्ष द्या। आता एखादी रिजिड बॉडी आहे, गरीत धरा, कोणती बॉडी, रिजिड बॉडी, तर आपण काय म्हणतो त्याला, ही आता घेतली आपण रिजिड बॉडी है ना। ही रिजिड बॉडी याच्यामध्ये नंबर ऑफ टायनी पार्टिकल कन्सिस्ट आहेत आणि रिजिड बॉडी रोटेट व्हायली या ॲक्सिस भोवती, रोटेट व्हायली का नाही या ॲक्सिस भोवती विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा एवढ्या स्पीडनं रोटेट व्हायली। गरीत धरा, या बॉडीचं एक पॉईंट आहे, त्या पॉईंटला ओ म्हणा, म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पण कोणत्या पॉईंटमधून पास व्हायला आहे, ओ पॉईंटमधून पास व्हायला ॲक्सिस हा। म्हणून द बॉडी कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ टायनी पार्टिकल्स दॅट इज m1 m2 m3 mn आहेत का नाही, विच आर सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ r1 r2 r3 rn। बघा आपल्याला काय म्हणते माहिती आहे का, द प्रोडक्ट ऑफ द मास। बघा एका बॉडीचं, एका पार्टिकलचं मास m1 आहे, दुसऱ्याचं m2, तिसऱ्याचं m3, नंबर ऑफचं किती आहे mn, आणि किती डिस्टन्सवर सिच्युएटेड आहे, तर पहिला पार्टिकल आहे rn एवढ्या डिस्टन्सवर, सेकंडवाला r2, थर्ड r3, नंबर ऑफवाला rn। आपल्याला म्हणते द प्रोडक्ट ऑफ द मास। हां, तर हे झालं एका एका पार्टिकलचा। टोटल पार्टिकलचं मास किती आहे माहिती आहे का, टोटल बॉडीचं, रिजिड बॉडीचं कॅपिटल M किती आहे, कॅपिटल M। मग द मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीचा बेसिक फॉर्म्युला कॅपिटल M, आणि छोटी स्मॉलर म्हणजे कोण माहिती आहे का, रेडियस झाली त्या पार्टिकलची, तर कॅपिटल आर काय होईल माहिती आहे का, टोटल रेडियस होईल का नाही, कॅपिटल आर काय होईल, टोटल रेडियस है नाही, आणि त्याचा काय झाला स्क्वेअर। हे झाला बेसिक फॉर्म्युला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा। लक्षात राहा, आपल्या भाषेत सांगायचं जर म्हटलं तर या आपल्या डेफिनेशननुसार याचं SI युनिट कसं येणार, मग SI युनिट सांगा काय सांगते रे, मास कशामध्ये मोजतो आपण, किलोग्राम, रेडियस म्हणजे डिस्टन्स कशामध्ये मोजतो, मीटर, पण रेडियसचा स्क्वेअर यानी की SI युनिटचा सुद्धा काय होणार, स्क्वेअर होणार त्याचा, किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर। हे झालं त्याचं काय SI युनिट। बरं याचं एखादं म्हणलं सर डायमेन्शन, एक मार्काला विचारलं व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, क्वेश्चन जर विचारला आपल्याला, किंवा तुम्हाला MCQ जर आला सेक्शन ए मध्ये, जे काही क्वेश्चन क्रमांक फर्स्टमधला ए आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्याच्यामध्ये पण विचारलं जाऊ शकते व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया।
किंवा द डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज डॅश डॅश रिकामी जागा. तर काय येणार डायमेन्शन एल लेंथ LMT मध्ये मोजतो आपण. एल म्हणजे कोण लेंथ है नाही, एम म्हणजे मास, टी म्हणजे टाइम. लेंथचं युनिट काय मीटर. मीटर म्हणल्यानं काय येणार मीटर आहेत का आहेत. किती आहे ते मीटर 2 आहेत. गुणाकारातच आहे तर वरी म्हणल्यानं किती येणार आहे डोक्यावर 2. एम म्हणजे मास, मासचं युनिट काय किलोग्राम. किलोग्रामचं काय केजी आहे का नाही आहे ना एक. तर टाइम काय सेकंद. टाइमचे युनिट सेकंद आहे का नाही. टी काय येणार 0. म्हणजे याचं डायमेन्शन L2 M1 T 0. आणि T0 जर असेल तर याला आपण ऑर मध्ये असं पण लिहू शकतो L2 M1. T0 नाही लिहिलं तरी चालते. लक्षात आलं. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या बघा इकडे आपल्याला हे करायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला टोटल की फॉर्म्युला ॲक्च्युअल किती आहे. या रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कसा काढायचा. रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया बघा मी काय करू शकतो माहिती आहे का. आता आपल्याला माहिती आहे अगोदर काय करावं लागेल माहिती आहे का. एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावा लागेल. सेकंड पार्टिकल थर्ड पार्टिकल नंबर ऑफ पार्टिकल सगळ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शियाची ॲडिशन बेरीज म्हणजे टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेता येते का नाही. आपल्याला बघा इकडं आता हे झालं का लेणं अगोदर सांगा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला या टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा जर असेल तर काय करावं लागेल माहिती आहे का. अगोदर फर्स्ट पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया यानी की कोण आय है नाही. द प्रोडक्ट ऑफ द मास पहिल्याचं मास किती आहे M1. रेडियस डिस्टन्स किती आहे R1 स्क्वेअर. झाला पहिल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. दुसऱ्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I2 इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर. सेकंड पार्टिकलचा मास घ्यावा लागेल ना आणि त्याच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती आहे रे R2 म्हणून R2चा काय झाला स्क्वेअर. बघा त्याच्यानंतर थर्ड पार्टिकल I3 इज इक्वल टू मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. मास किती आहे थर्डचं M3 आणि त्याच्यामधलं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्सवर आहे R3 कितीवर आहे R3 आणि त्याचा काय येणार स्क्वेअर. असे किती पार्टिकल आहेत आपल्याकडे नंबर ऑफ म्हणून IN इज इक्वल टू MN RN स्क्वेअर. भेटला का नाही. तर आपण आता काढू शकतो प्रत्येक पार्टिकलचा आपण काय काढला मोमेंट ऑफ इनर्शिया. आता काढायचं आपल्याला टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. द MI म्हणजे मुंबई इंडियन्स आहे का नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा आहे ऑफ रिजिड बॉडी. टोटल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणल्यानंतर कॅपिटल I इज इक्वल टू पहिल्याचा I1 दुसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया I2 प्लस तिसऱ्या पार्टिकलचा I3 प्लस डॅश प्लस IN नंबर ऑफ पार्टिकलचा. मी सांगितलं ना अगोदर एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, सेकंडचा काढायचा, थर्ड काढायचा, नंबर ऑफ काढायचा आणि टोटल याची काय करायची ॲडिशन. तर टोटल आपल्याला काय निघते बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा इकडे मग मी काय करतो व्हॅल्यू पुट करतो. I1 ची व्हॅल्यू काय M1 R1 स्क्वेअर प्लस I2 M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस डॅश प्लस MN RN स्क्वेअर. आता बघा टोटल बॉडीचा बरं असंच जर एक लक्ष द्या आपल्याकडे काय आहे तर माहिती आहे का असे किती पार्टिकल आहेत नंबर ऑफ. जर सपोज तुमच्याकडे या रिजिड बॉडीमध्ये आपल्याकडे पार्टिकल्स आहेत 1 लाख. किती पार्टिकल आहेत 1 लाख. सांगू शकत नाही नंबर ऑफ पार्टिकल्स. मग मला सांगा तुम्ही काय ॲडिशन करता काय प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पहिल्याचा आला 1 दुसऱ्याचा 2 2 अधिक 3 3 अधिक 5 5 अधिक 8 8 अधिक 16 काय ॲडिशन करत कुठपर्यंत येता. तुम्हाला आपलं नोटबुक पुरेल का लिहायला नाही. यासाठी एक फॉर्म्युला लक्षात घ्या कसा माहिती आहे का. समेशन हे सिम्बॉल यूज करतो आपण. समेशन I इज इक्वल टू 1 टू N MI RI स्क्वेअर. हे झाला कशाचा फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात आली गोष्ट. हां बुकमध्ये दिलेला आपल्याला फॉर्म्युला ॲक्च्युअल. सर पहिला कोणता होता पहिला पण होता बेटा ते बेसिक फॉर्म्युला आहे. लक्षात आली गोष्ट. हां आता इथं भानगड काय माहिती आहे का I
आयची व्हॅल्यू कितीपासून 1 पासून, म्हणजे कमीत कमी पार्टिकल 1 तरी पाहिजेत. तर 1 पासून पार्टिकल कुठपर्यंत माहिती आहे का, नंबर ऑफ पर्यंत. समेशनचा अर्थ काय माहिती आहे का, बेरीज. लक्षात आलं. आणि हे तर बेसिक फॉर्म्युलाच आहे MI/R² म्हणजे सेकंड पार्टिकल असेल तर आयची किंमत 2 घ्यायची, म्हणजे M2 R2चा स्क्वेअर. 10वा पार्टिकल असेल M10 R10 स्क्वेअर. 20 नंबरचा पार्टिकल असेल M20 R20चा स्क्वेअर. येतो लक्षात. हां. आणि M20 घेतलं याचा अर्थ नाही. समेशन म्हणजे काय करायची, बेरीज. दुसरं काय आहे का, नाही. पहा नाही, अशी बेरीजच करायची. लक्षात आली पर्यंत. चला बघा नेक्स्ट, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला रोटेटिंग बॉडीची. गृहीत धरा, हे डायग्राम काढून घ्या दादा, मग डायग्राम मध्ये मी पूर्ण एक्सप्लेन करतो. V1 V2 V3 Vn डायग्राम काढून घेणे. झालं. आता इकडे लक्ष द्या. बघा इकडं, फक्त इकडे लक्ष द्यायचं अगोदर. काय म्हणते माहिती का, कन्सिडर, याची थेरी कशी लिहायची. कन्सिडर अ रिजिड बॉडी. कन्सिडर अ रिजिड बॉडी. बघा पाठ करायची गरज नाही, आपण मी कसं थेरी लिहालो हे महत्वाचं आहे. कन्सिडर अ रिजिड बॉडी. गरीब धरा, एक रिजिड बॉडी आहे, ही आहे रिजिड बॉडी, ओबड दोबड, फक्त गोल नाही काढायची. कन्सिडर अ रिजिड बॉडी consist of n number of particles having masses m1, m2, m3 mn are situated at a distance of r1, r2, r3 rn respectively. काय सांगते, कन्सिडर अ रिजिड बॉडी कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. किती पार्टिकल आहेत, n नंबर ऑफ पार्टिकल्स, म्हणजे सांगू शकत नाही है नाही. हॅव्हिंग मासेस, त्यांचे मासेस किती आहेत माहिती का, पहिल्या पार्टिकलचं मास m1, सेकंडचं m2, थर्डचं m3, असे नंबर ऑफ किती येणार mn. त्याच्यानंतर आर सेच्युएटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ, किती डिस्टन्सवर सेच्युएटेड आहेत ते, r1, r2, r3, rn रिस्पेक्टिव्हली, अनुक्रमे. म्हणजे पहिला पार्टिकल m1 किती डिस्टन्सवर सिच्युएटेड आहे, r1. सेकंड वाला पार्टिकल किती अंतरावर आहे, r2. थर्ड वाला कितीवर आहे, r3. नंबर ऑफ वाला कितीवर आहे, rn. लक्षात आलं, अनुक्रमे म्हणजे रिस्पेक्टिव्हली. त्याच्यानंतर गरीब धरा, द बॉडी, आपण बॉडी म्हणण्यात द रिजिड बॉडी. लक्षात घ्या, काय व्हायली माहिती आहे का, रोटेट्स व्हायली. रोटेट्स म्हणजे फिरणे. रोटेट्स विथ सेम angular velocity. सेम angular velocity यानी की ओमेगा. सेम angular velocity ने काय व्हायली, ती रोटेट व्हायली है नाही. बट सेम angular velocity ओमेगा असं करा. आणि द angular velocity of particles is constant. प्रत्येक पार्टिकलची काय माहिती का, अंगुलर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. कोण, अंगुलर वेलॉसिटी. कशी, इकडे लक्ष द्या.
पूर्ण बॉडी ही रोटेट व्हायली का नाही, पूर्ण पूर्ण फिरायली ना बॉडी, त्या बॉडीमध्ये असणारे पार्टिकल सुद्धा एवढ्या स्पीडने फिरतील ना. प्रत्येक बॉडीमध्ये असणार जे काय पार्टिकल्स आहेत, पार्टिकलची सुद्धा अँग्युलर व्हेलॉसिटी सेमच राहील का नाही. हां, द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज कॉन्स्टंट बट linear velocity is different. Linear velocities of particles is different. प्रत्येक पार्टिकलची लिनियर शॉर्टमध्ये DIFF, प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी कशी आहे, डिफरंट आहे. या पार्टिकलला वाटते का की मी सर्कलमध्येच फिराव, नाही ना. हे पार्टिकलचे डायरेक्शन अशी इकडे 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 येणार, इकडे जाणार. प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलॉसिटी डिफरंट आहे, पण अँग्युलर वेलॉसिटी कशी आहे, सेम आहे. मग लिनियर वेलॉसिटी डिफरंट असेल तर मी असं म्हणू शकतो का, द लिनियर वेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल, द लिनियर velocity of first particle, the linear velocity of first particle is given by पहिल्या पार्टिकलचे आपण याच्या अगोदर फर्स्ट नंबरच्या लेक्चरमध्येच पाहिलं. लिनियर वेलॉसिटी v इज इक्वल टू काय येणार माहिती आहे का, आर ओमेगा. आणि पहिला पार्टिकल असल्यामुळं v1 रेडियस सुद्धा पहिल्या पार्टिकलची 1 ओमेगा 1 येईल का. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, आणि अँग्युलर वेलॉसिटी मी सांगितलं कुठे मेलं, हे अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज कॉन्स्टंट सांगितलं का नाही. म्हणजे ओमेगा 1 येईल का 1 2 नाही येणार. लक्षात आलं, ओमेगा कॉन्स्टंट आहे. बरं, असंच आपण जर सेकंड याची पण काढू शकतो ना. सेकंड पार्टिकलची सांगायची म्हटलं तर v2 इज इक्वल टू r2 इंटू ओमेगा सांगता येते. थर्डची v3 इज इक्वल टू r3 इंटू ओमेगा. आणि असंच जर नंबर ऑफची सांगायची म्हटलं तुम्हाला, असं खाली आलो, Vn इज इक्वल टू काय येणार, Rn इंटू ओमेगा. Vn इज इक्वल टू Rn इंटू ओमेगा. हे झाल्या नंबर ऑफ पार्टिकलच्या लिनियर व्हेलॉसिटीज. आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे, लक्षात असू द्या. कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी काय करावं लागेल माहिती आहे का, अगोदर जसं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला ना, तसंच कायनेटिक एनर्जी कोणाची काढायची, टोटल बॉडीची. तर सुरुवातीला काय करावं लागेल, पहिल्या पार्टिकलची, नंतर दुसऱ्या, नंतर तिसऱ्या, असे किती पार्टिकल आहेत, नंबर ऑफ. तर सगळ्यांची कायनेटिक एनर्जी काढली की सगळ्यांची ॲडिशन झाली टोटल कायनेटिक एनर्जी रिजिड बॉडीची. लक्षात ते स्क्रीनशॉट घ्या एकदा. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी, नंतर आपण तिन्ही पॉईंटच्या व्हेलॉसिटी काढल्याच हे नाही आपल्या याच्या, सॉरी, आपण प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी काढली, लिनियर व्हेलॉसिटी. आता लिनियर व्हेलॉसिटी काढल्याच्या नंतर प्रत्येक पार्टिकलची काय काढायची माहिती आहे का आपल्याला, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी बेसिक 1/2 mv चा स्क्वेअर है ना, बेसिक फॉर्म्युला आहे. आता आपण काढूता द कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. कोण्या पार्टिकलची, फर्स्ट पार्टिकलची. टोटल याची काढायची अगोदर एकाची काढावं लागेल ना रे, एकाची, सेकंड, थर्ड, फोर्थ, मग सगळ्याची ॲडिशन करता टोटल कायनेटिक एनर्जी निघते आपल्याला. द कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल इज गिवन बाय कायनेटिक एनर्जी ऑफ द कोण्या पार्टिकलची, फर्स्ट है नाही, के म्हणायला है नाही, किंवा एनर्जी ई पण म्हटलं तरी चालते. बेसिक फॉर्म्युला आहे 1/2 mv चा स्क्वेअर. पहिला पार्टिकल असल्यामुळं मास m1, व्हेलॉसिटी v1. पण व्हेलॉसिटीचा आताच आपण बघितलंय ना इथं, व्हेलॉसिटीचा काय फॉर्म्युला होता, v1चा फॉर्म्युला होता r1 ओमेगा आणि त्याचा स्क्वेअर, v1चा स्क्वेअर आहे का नाही, म्हणजेच 1/2 m1 r1चा स्क्वेअर आणि ओमेगाचा सुद्धा स्क्वेअर. पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे r1चा स्क्वेअर केला आणि ओमेगाचा पण स्क्वेअर केला. ही झाली काय एनर्जी पहिली. असंच बरं सांगा बरं आता सेकंड नंबरची काय येणार रे बेटा, अँड सेकंड पार्टिकलची एनर्जी 1/2 m2 r2चा स्क्वेअर ओमेगा. सर कसं आलं, अरे इथं ठेवा ना, m2 v2चा वर्ग, v2ची किंमत r2 ओमेगा, r2च्या जागेवर इथं काय येणार, 2 येणार फक्त इथं, म्हणजे 1च्या जागेवर 2 वाढायले, बाकी काय झाले का नाही. असे थर्ड याची एनर्जी, थर्ड 1/2 m3 है नाही r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. असंच किती येतं पार्टिकल आपल्याकडे, नंबर ऑफ En इज इक्वल टू 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. एनिशन खा काय नाही ना. चला आता आपल्याला काय काढायची माहिती आहे का, टोटल एनर्जी काढायची. काय काढायची, टोटल एनर्जी.
है ना. टोटल कोणती माहिती आहे का, कायनेटिक. हा वाटल्यास इथे लिहितो ना बाबा, तर एवढा कंजूस काऊन, कंजूसाचा विषय नाही. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रिजिड बॉडी, टोटल कायनेटिक एनर्जी रिजिड बॉडीची काढायची असेल तर टोटल एनर्जी काय येणार, कायनेटिक एनर्जी बरोबर आहे E1 पहिल्या पार्टिकलची, दुसऱ्या पार्टिकलची, तिसऱ्या पार्टिकलची, असे किती पार्टिकल आहेत रे, नंबर ऑफ पार्टिकल En. पहिल्या पार्टिकलची एनर्जी किती आहे रे, 1/2 m1 r1² ओमेगा स्क्वेअर अधिक दुसऱ्या पार्टिकलची एनर्जी 1/2 m2 r2² ओमेगा स्क्वेअर, त्याच्यानंतर 1/2 m3 r3² ओमेगा स्क्वेअर, असे किती पार्टिकल आहेत आपल्याकडे, नंबर ऑफ, है ना, डॅश डॅश, म्हणजे 1/2 mn rn² ओमेगा स्क्वेअर. लक्षात आलं. बघा आता मी याच्यामधून काय करतो माहिती आहे का, 1/2 आहे, इथं पण 1/2 आहे, इथं पण 1/2, नंबर ऑफ मध्ये सुद्धा 1/2 कॉमन काढलं. हां, त्याच्यानंतर ओमेगा स्क्वेअर, इथं पण ओमेगा स्क्वेअर, इथं नंबर ऑफ मध्ये पण ओमेगा स्क्वेअर पण कॉमन निघते ना, ते पण मी काढतो पण नंतर लिहितो. बरं, ओमेगा स्क्वेअर आणि 1/2 जर कॉमन काढलं तर राहिलंय कोण रे, m1 r1² प्लस m2 r2² प्लस m3 r3² प्लस डॅश mn rn² आणि ओमेगा स्क्वेअर. काढलं का बाहेर सगळ्याला, काय डाऊट नाही ना. आता बघा हे ई जशालं तसं, बट किंतु परंतु तुम्ही याला असं लिहू शकतो ना रे बाबा, कसं माहिती आहे का, काय सर बोलता तुम्ही, m1 r1² म्हणजे द प्रोडक्ट ऑफ द मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, बेसिक फॉर्म्युला कशाचा माहिती आहे का आपल्याला, बेसिक फॉर्म्युला I = mr². झाला का नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया mr², म्हणजे एक असल्यामुळे पहिल्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, हे कोण्या पार्टिकलचा सेकंड, हे कोण्या पार्टिकलचा थर्ड, असे किती येतं, नंबर ऑफ, मिळालं तर नंबर ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि याला आपण फॉर्म्युला आताच लिहिलता कसा माहिती आहे का, समेशन I = 1 to n miri² लिहिलता का नाही. आणि इकडे ओमेगा स्क्वेअर जशालं तसं, पण हे फॉर्म्युला कशाचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा, वाटल्यास इथे लिहू शकता, बट किंतु परंतु समेशन I = 1 to n miri² म्हणजे कोण, I मोमेंट ऑफ इनर्शिया. अरे आत्ताच बघितला रे, काय बाबा, मग देअरफॉर एनर्जी = किती येणार, 1/2, आणि याच्या जागेवर काय ठेवायचं I, आणि याच्या जागेवर काय ठेवायचं ओमेगा स्क्वेअर जशाला तसा. आणि हे झाला कशाचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी ऑफ रिजिड रोटेटिंग बॉडी. येते लक्षात. अरे बाबा सर काय म्हणले म्हणसाल तुम्ही, इकडे लक्ष द्या आता. बघा ना, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 mv² आहे का नाही, 1/2 mv². तर बघा 1/2 ही कायनेटिक एनर्जी कोणाची माहिती का, पार्टिकल जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह आलाय त्याची कायनेटिक एनर्जी. 1/2 च्या जागेवर 1/2च आहे, मास m आहे का नाही, सर इथं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. अरे मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट मास, दुसरं तिसरं काय आहे का, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे हे मासच आहे. पण एखादी बॉडी जर रोटेट होत असेल, रिजिड बॉडी जर रोटेट होत असेल, तर आपल्याला अँग्युलर मोशन मध्ये त्याला आपण काय म्हणतो माहिती का, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि व्हेलॉसिटी किती, लिनियर मध्ये व्ही, अँग्युलर मध्ये कोण, ओमेगा, व्हीचा स्क्वेअर तर ओमेगाचा सुद्धा स्क्वेअर. म्हणजे अनालॉजी आहे का नाही सेम दोन्हीमध्ये पण. म्हणजे असं मी म्हणू शकतो का, इकडे लक्ष द्या रे बाबा, मला असं म्हणता येते, जेव्हा लिनियर मोशन असेल, कोणती लिनियर, आणि दुसरी मोशन घेतो अँग्युलर, फरक काहीच नाही हा, फक्त नाव बदलते. कसं माहिती आहे का, लिनियर मोशनमध्ये जसं की आपण आताच पाहिले, लिनियर व्हेलॉसिटी कशाने दर्शवतो, फीनं, अँग्युलरमध्ये ओमेगा. अरे व्हेलॉसिटीच आहे ना, फक्त डिनोटेड करण्याची जी काही पद्धत आहे ही अलग आहे. जसं की आपल्या घरी काय होते माहिती आहे का, बरं तुम्हाला नंतर सांगतो, मास्तर माझा बोंबलाली आहे नाही. ॲक्सेलरेशन ए, इकडं अल्फा, अँग्युलर ॲक्सेलरेशन, लिनियर ॲक्सेलरेशन, आपलं लिनियर अँड अँग्युलर आहे नाही. त्याच्यानंतर इकडे काय दर्शवतो, इकडे मास, इकडे फोर्स एफ ना, इकडे टॉर्क,
टो म्हणायचं आहे पुढे आपल्याला. याच्यानंतरचं डेरिव्हेशन आहे की आपल्याला काय करायचं माहिती आहे का, टॉर्क काढायचा आहे रिजिड रोटेटिंग बॉडीचा. टॉर्क म्हणजेच फोर्स आहे बरं, दुसरं काहीच नाही. हां फक्त नाव बदललं. चला त्याच्यानंतर मास इकडे कशाने दर्शवतो, यम न, इकडं आय मोमेंट ऑफ इनर्शिया. फरक आहे काही, इकडं मोमेंटम लिनियर मध्ये पी, अँगुलर मध्ये यल. काय फरक आहे, काहीच नाही ना, सेम अनालॉग येत. लक्षात आली गोष्ट, फक्त नाव बदलते. जसं की आपण घरी गेलो, घरी नाव वेगळं आहे, लिनियर म्हटलं ना आपल्या घरी आहे नाही. जर मामा तिथे गेलो किंवा दुसरीकडे शाळेत गेलो नाव, पण तुम्ही तर एकच आहे ना, फेलॉसिटीच आहे, फक्त बाहेर गेल्यानं वेगळ्या नावाने डिनोट केल्या जाते. जसं की आपण जर घरी असलो तर संटी बंटी गुंटी म्हणतो का नाही, पिंट्या पिंट्या इकडे पिंट्या नाही, हा पिंट्या. त्याच्यानंतर गोप्या चला असो, डिफरंट नाव आहेत वेगवेगळे, त्याच्यानं आपल्याला घेणं नाही. बघा स्क्रीनशॉट काढून घ्या इथं बरं. कायनेटिक एनर्जी ओके झालेलं आहे. ओके थँक्यू. जे काय कोणी नवीन चॅनलवर आहेत त्याने लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ओके सपोर्ट राहू द्या.